आपल्याकडे ऐवजदारीचा एक त्या ठिकाणी प्रथा होती। नंतरच्या काळामध्ये मग ऐवजदारांना 26 दिवसाचं काम आणि पेमेंट या विषय आले। आपलं सरकार त्यावेळेस आल्यानंतर त्यावेळेस जे काही पेमेंट मिळत होतं हे कमी मिळायचं। आपण हा निर्णय केला की याचं मिनिमम वेज हे ठरलं पाहिजे आणि त्या मिनिमम वेजनीच त्या ठिकाणी पेमेंट मिळालं पाहिजे। तोही निर्णय आपण केला आणि तो निर्णय आपण लागू केला। त्याच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या वारीस पद्धतीने जर ऐवजदारांना त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती द्यायची असेल तर पदच उपलब्ध नाही आहे। मग पहिल्यांदा अधिसंख्य पदाचा निर्णय आपण घेतला आणि अधिसंख्य पदांचा निर्णय घेऊन त्या ठिकाणी राज्यभरामध्ये हजारो आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पहिल्यांदा नियुक्ती मिळाली। मला असं वाटतं आपल्या नागपूर महानगरपालिकेतील जवळपास 4407 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण ही नियुक्ती देण्याचं काम केलं आणि सातत्याने त्यानंतर विशेषतः महानगरपालिकेच्या जे काही आस्थापनेचा खर्च होता हा 35% वर गेला की मान्यता मिळत नव्हती। 50, 60, 70% आस्थापनेचा खर्च होता। त्यातही आपण हा निर्णय केला की आस्थापनेचा खर्च जरी जास्त असला तरीही सफाई कर्मचारी जो आहे हा सफाईचं काम करतो, त्यामुळे त्याला केवळ आस्थापना म्हणून पकडता येणार नाही, त्याला केवळ आपल्याला त्या ठिकाणी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून पकडता येणार नाही आणि म्हणून त्याला त्यातनं बाहेर काढण्याचं काम करत आपण मोठ्या प्रमाणात या आस्थापनांना मान्यता दिली आणि खऱ्या अर्थानं जवळपास 17,981 पदांचं त्या ठिकाणी सेवा प्रवेश नियम आणि सगळ्या गोष्टी या आपण या महानगरपालिकेच्या मान्य केल्या आणि त्यातून मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात हे काम आपण सुरू केलं।